हा सत्संग संत रामपालजी महाराजांचा असून मराठी भाषिक भक्त समाजास सहज समजावे म्हणून हिंदी भाषेतून मराठी भाषेत रूपांतरित करण्यात आलेले आहे. और ज्ञान सब ज्ञान डी कबीर ज्ञान सो ज्ञान और जैसे घोड़ा तोब कायम करता चले मैदान. जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे अमृत वचन सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांच्या आधारावर. जसं कुठे भंडारा केला, कुठे कांबळं वाटली आणि कुठे एखादी धर्मशाळा बांधली, कुठे मंदिर बांधलं, अशा प्रकारे कुठं भंडारे केले, अशा प्रकारे म्हणतात. काही अशा प्रकारची साधना करून संतुष्ट आहेत की आम्ही बरंच काही केलं. द्रव्य संबंधी यज्ञ म्हणजे धनाने होणारे करणारे कितीतरी तपस्या रूपी करतात. काही तपस्याच करतात, अनुष्ठान करतात तपस्यांचं. दुसरे योग करतात, योगाभ्यास म्हणजे श्वास, पोट फिरवलं असं, डोके खाली पाय वर केले, अशा प्रकारच्या क्रियांनीच ते स्वतःला संतुष्ट मानतात. आणि काही अहिंसावादी तीक्ष्ण व्रतांनी युक्त यत्नशील पुरुष, काही असे की मुखावर पट्टी बांधून आणि अनवाणी चालतात, त्यांना अहिंसावादी तीक्ष्ण व्रत म्हणतात. काही अशा क्रिया ते करतात. आणि काही स्वाध्यायरूप ज्ञानयज्ञ करणारे आहेत, जसं की गीताजीचा पाठ केला किंवा काही मंत्र, वेदांचे मंत्रपाठ केले, अशा तऱ्हेचा स्वाध्याय म्हणतात. आता 29-30 वर काय म्हटले की दुसरे किती योगीजन अपान वायूमध्ये प्राणवायूचे हवन करतात, म्हणजे आपल्या आतीलच 5 प्राणांनीच संयम करत राहतात. प्राणवायूला अपान वायूमध्ये अन्य कितीतरी नियमित आहार करणारे, म्हणजे सीमित आहार, एक वेळ खाल्लं, थोडंसं खाल्लं, त्यावर संयम ठेवणारे. काही प्राणायाम करत राहतात. प्राण आणि अपान गती रोखून प्राणाला श्वास छोटा मग मोठा श्वास घेणं सोडणं याच चक्रात असतात. प्राणात हवन करतात. हे सर्व साधक यज्ञाद्वारा पापांचा नाश करणारे आणि यज्ञाला जाणणारे आहेत. याचा वास्तविक अर्थ हा आहे की हे सर्व आपापल्या साधनांना पापनाशक मानतात. जर हेही यांना कळलं की या साधना पापनाशक नाहीत तर लगेच त्याग करतील ते. जर हेच सत्य असते, फायनल असते, तर 4थ्या अध्यायाच्या 32व्या श्लोकात गीता ज्ञानदाता असं म्हणाले नसते की आणखी विस्तारानं तिथं लिहिली आहे. आता आणखी विस्तार काय राहिला? जे काही म्हणायचंय ते या विस्तारानं यात लिहिलंय, सांगून ठेवलंय. आता पहा, अध्याय नंबर 4च्या श्लोक नंबर 32 मध्ये म्हटलंय, यात एक शब्द आहे, एवं बहुविध यज्ञः विततः ब्रह्मणमुखे. हा ब्रह्मणे शब्द आहे इथे 4थ्या अध्यायाच्या 32व्या श्लोकात. कर्मजान विद्धितान सर्वान एवं ज्ञात्वा विमोक्षसे. आता काय सांगतात? आता ब्रह्मणे मुखेचा जो अर्थ आहे, ब्रह्मणे मुखे आपल्याला पाहायचा आहे. यांनी अनुवाद चुकीचा केलाय. एवं म्हणजे या प्रकारे. खूप प्रकारचे यज्ञ म्हणजे धार्मिक अनुष्ठान यांनी वेदांची वाणी असं केलंय. हे चुकीचं केलंय. ब्रह्मणे मुखेचा अर्थ लिहायचा होता सच्चिदानंद घनब्रह्मांच्या वाणीमध्ये विस्तारानं सांगितलंय. त्या सर्वांना तू कर्मजान म्हणजे कर्मांनी, शारीरिक क्रियांनी संपन्न होणारा जाण. नाम उठत नाम बैठत नाम सोत जागबे, नाम खाते नाम पीते नाम शेती जागबे लागबे. ही क्रिया आहे त्यात. विधी ताण, विधी जाण, त्यांना जाण. अशा प्रकारे तत्वाने जाणून त्याच्या अनुष्ठानद्वारा तू कर्मबंधनातून सर्वथा मुक्त होऊन जाशील. आता हे पाहायचं आहे आपल्याला. हे चुकीचं केलं, यांनी बेईमानी करून ठेवली आहे. इथे लिहायला हवं होतं सच्चिदानंद घनब्रह्म यांच्या वाणीने. आता आपल्याला दाखवतो. सर्व यातच श्रीमद भगवद्गीता
अध्याय नंबर 17च्या श्लोक नंबर 23मध्ये. यामध्ये आहे ओम तत्सत इति निर्देशः ब्रह्मणे तिर्विधः समर्थः ब्राह्मणा तेन वेदाच यगा जय विहिता पुरा. ओम ओम तत् तत् सत सत. इति म्हणजे हे, त्रिविधा म्हणजे 3 प्रकारचे, ब्रह्मणे मुखे, ब्रह्मणे सच्चिदानंद घन ब्रह्मचे, ब्रह्मणे म्हणजे सच्चिदानंद घन ब्रह्म. हा इथे अगदी बरोबर यांनी अनुवाद केलाय, त्याचं नाव सांगितलं आहे. आता पुण्यात्म्यांनो, इथे गीतेच्या अध्याय नंबर 17च्या श्लोक नंबर 23मध्ये एकतर ही कॉन्सेप्ट क्लिअर झाली की गीता ज्ञानदात्यापेक्षा हे सच्चिदानंद घनब्रह्म कुणी वेगळे आहेत, सुप्रीम पॉवर, स्मृत शक्ती, आणि त्याचं मंत्र आहे ओम तत् सत. हे 3 मंत्रांचे आहे. तर एकतर आमच्या पवित्र गीतेतून आम्हाला हे कळलं की ती कोणती साधना करायची आहे, ते कोणते मंत्र आहेत ज्याचा जप केल्यावर मोक्षप्राप्ती होते, आणि दुसरं आपण त्या महापुरुषांकडून पुरावा घेऊ ज्यांना आपण मुक्त मानतो, आणि ज्यांचा हा अन्य संत पंथ, त्या महापुरुषांचाही पुरावा घेऊ की ते पार होऊन ते महापुरुषांची वाणीही घेतात, तर त्यांनीही कोणते मंत्र जप केले, मग हा सगळा रस्ता साफ होऊन जाईल, शंका समाप्त होऊन जाईल. शंका समाप्त झाली, भगवान मिळाले, मग तर क्रिया करणं बाकी राहिलं, आणि ती क्रिया इतकी सोपी आहे. चालता फिरता उठता बसता देवाचं कधीही कितीही भजन करा, काम करता करता आणि अंतिम श्वासापर्यंत साधना करायची आहे. भगवान बरोबर घेऊन जातील तुम्हाला सतलोकात. आता पहा, आता आपण पुन्हा आलो अध्याय नंबर 4च्या श्लोक नंबर 32वर. आता यात आहे या प्रकारे खूप प्रकारच्या यज्ञ म्हणजे धार्मिक अनुष्ठानाची माहिती. ब्रह्मणे मुखे इथे लिहिलं आहे ते सच्चिदानंद घनब्रह्मच्या वाणीमध्ये विस्तारानं सांगितलं आहे. या सर्वांना तू कर्मजान म्हणजे शारीरिक क्रियांद्वारा संपन्न होणारे जाण. अशा प्रकारे तत्वाने जाणून त्यांच्या अनुष्ठानद्वारा तू कर्मबंधनातून सर्वथा मुक्त होऊन जाशील. या गीताध्याय नंबर 4च्या श्लोक नंबर 32चा सारांश आहे की गीता ज्ञानदाता सांगतोय की एक सच्चिदानंद घनब्रह्मच्या वाणीमध्ये जे त्या सच्चिदानंद घनब्रह्मने म्हणजे परमक्षर ब्रह्मने पूर्ण परमात्म्याने येऊन आपल्या मुखकमलातून जे ज्ञान दिले आहे, ती वाणी मुखे म्हणजे मुखकमलातून उच्चारित वाणीमध्ये, मुखातून बोलल्या गेलेल्या त्या ज्ञानामध्ये त्या विस्ताराने सांगितलं आहे. आणि ते जाणल्यानंतर मग पूर्ण रूपाने सर्व प्रकारे तू सर्व कर्मातून मुक्त होऊन जाशील. आता पुण्यात्म्यांनो, हे तत्वज्ञान आहे, जी सच्चिदानंद घनब्रह्मची वाणी आहे. हा सूक्ष्मवेद आहे, 5वा वेद आहे. आणि ज्या विषयाबाबत गीता ज्ञानदाता अनभिज्ञ आहे म्हणतात, त्याला त्या माहितीसाठी त्याचा प्रतिनिधी सच्चिदानंद घनब्रह्मचा जो दास असेल, त्याच्याशी परिचित जो संत असेल, तो सांगेल. त्यासाठी 4थ्या अध्यायाच्या 34व्या श्लोकात सांगितलंय की त्या तत्वज्ञानाला जो सच्चिदानंद घनब्रह्मच्या वाणीत आहे, ज्याला परमात्म्याने सच्चिदानंद घनब्रह्मने परमअक्षराने सत्पुरुषाने स्वयं येऊन सांगितले आहे, ते तत्वज्ञान आहे. त्या ज्ञानाला तू तत्वदर्शी संतांकडे जाऊन समजून घे. हे पहा 4थ्या अध्यायातील 34वा श्लोक. ते ज्ञान जे सच्चिदानंद घनब्रह्मने स्वयं येऊन सांगितले आहे, त्या ज्ञानास तत्वज्ञानास
तू तत्वदर्शी ज्ञानियांकडे जाऊन समजून घे. त्यांना व्यवस्थित दंडवत प्रणाम केल्याने, त्यांची सेवा केल्याने आणि कपट सोडून सरळतापूर्वक प्रश्न केल्याने ते परमात्मतत्वास व्यवस्थित जाणणारे ज्ञानी महात्मा तुला त्या तत्वज्ञानाचा उपदेश करतील. आता पुण्यात्म्यांनो, किती कॉन्सेप्ट क्लिअर केली. गीता ज्ञानदाता आपल्यापेक्षा अन्य काही परमअक्षर ब्रह्मच्या विषयाबाबत सांगत आहे की तो सच्चिदानंद घनब्रह्म येऊन आपल्या मुखकमलातून ज्ञान देत आहे आणि ते तत्वज्ञान आहे. त्या तत्वज्ञानास तू तत्वदर्शी संतांकडे जाऊन समजून घे. त्यांना दंडवत प्रणाम केल्याने, विनम्र भावाने प्रसन्न केल्याने ते तत्वदर्शी संत ज्ञानी महात्मा तुला त्या तत्वज्ञानाचा उपदेश करतील. यावरून सिद्ध होतं की गीता ज्ञानदाता या ज्ञानाच्या विषयाबाबत नाही जाणत, नाहीतर या विषयावर लिहिण्या बोलण्याची आवश्यकताच नव्हती. हे म्हणालं असतं की पुढच्या अध्यायात लिहून ठेवेन, वाचून घे, एवढीशी गोष्ट होती. हे नाही जाणत. याने त्या ज्ञानाला 5व्या वेदाला नष्ट केलं होतं आणि त्याला प्रदान करण्यासाठी परमात्मा स्वतः येतात. आता पुण्यात्म्यांनो, इथं आणखी एक कॉन्सेप्ट क्लिअर करूया. गीता ज्ञानदाता म्हणतो, आता त्याची ओळखही सांगतो की तो तत्वदर्शी संत कसा असेल. श्रीमद भगवद्गीतेच्या अध्याय नंबर 15च्या श्लोक नंबर 1 मध्ये तत्वदर्शी संताची ओळख सांगितली आहे. काय म्हटलंय की हा एक संसाररूपी उलटा लटकलेला वृक्ष समजा, पूर्ण विश्व, सर्व ब्रह्मांडांसमवेत, आणि ज्याची मुळं वर आहेत आणि खाली तिन्ही गुणरूपी शाखा आहेत. श्रीमद भगवद्गीतेच्या अध्याय नंबर 15च्या श्लोक नंबर 1 पासून 4 पर्यंत हे स्पष्ट केलं आहे. या उलट्या लटकलेल्या संसाररूपी वृक्षाची माहिती दिली आहे. आता तुम्हाला हा उलटा लटकलेला संसाररूपी वृक्ष दाखवू, मग सहजच दास ज्या सद्ग्रंथांची ओळख करून देणार आहे तुम्हाला, ते सहज समजून येईल. बघा, हा समजा एक संसाररूपी वृक्ष आहे पूर्ण. ऊर्ध्वमूलम अधशाखम. बघा, श्रीमद भगवद्गीता अध्याय नंबर 15चा हा 15 अध्याय आहे. 15वा अध्याय. 15वा अध्याय हा याचा पहिला श्लोक आहे. यात म्हटलंय की ऊर्ध्वमूलम अधशाखम अश्वत्थम प्राहु अव्ययम छंदांसी यस्य पर्णानि यह तम वेद सह वेदवित. ऊर्ध्वमूलम याचा अर्थ आहे की वर मूळ आणि खाली शाखा. अध म्हणजे खाली असतात. हे भ्रमित आहे, यांनी चुकीचं केलंय. अधम म्हणजे ब्रह्म रूप मुख्य शाखावाले नाही. हे दुसऱ्या अध्यायात 15व्या अध्यायाच्या दुसऱ्या श्लोकात 2 वेळा अध आहे. अध अध. त्याचा अनुवाद त्यांनी पुढच्या पृष्ठावर केला आहे. अध म्हणजे खाली. अध म्हणजे खाली. अध म्हणजे खाली. ऊर्ध्व म्हणजे वर. अध म्हणजे खाली. अध म्हणजे खाली. तर आपण इथे शुद्ध करून घेऊ. यांनी गडबड केली आहे थोडीशी. अशी बेईमानी करून यांच्या लक्षात आली नाही. आता आपण पुन्हा 15व्या अध्यायाच्या प्रथम मंत्रावर पुन्हा आलो. ऊर्ध्वमूलम वरती मुळं आणि अधशाखम खाली शाखा असणारा. अश्वत्थम प्राहु अव्ययम हा संसाररूपी पिंपळाचा अविनाशी वृक्ष म्हटलंय. छंदांसी यस्य पर्णानी याची जी पानं इत्यादी आहेत, याचे छंद आहेत, विभाग आहेत, पार्ट आहेत. य तमवेद या सर्व भागांना जे जाणतात, तम त्या अज्ञात अंधकारात लपलेल्या त्या सर्व विभागांना जाणतो. स वेदवित तो वेदांचे तात्पर्य जाणणारा आहे. अर्थात तो तत्वदर्शी संत आहे. हे पहा,
आदि पुरुष परमेश्वर रूप मूळ असणारे. या सांगण्यातील भाव आहे की वर जी ही मुळं आहेत, ही वर जी मुळं आहेत ही तर समजा ऊर्ध्व मूलम, तर आदि पुरुष परमेश्वर म्हणजे परमअक्षर ब्रह्म हे जे आहे सच्चिदानंद घनब्रह्म हे मूळ समजा, आणि हे खोड अक्षर पुरुष परम अक्षर पुरुष, हे खोड अक्षर पुरुष हे पहा. हे पूर्ण ब्रह्म म्हणा, परमेश्वर म्हणा, परमअक्षर ब्रह्म म्हणा किंवा सच्चिदानंद घनब्रह्म म्हणा, ही मुळं आहेत, जसं की फक्त मूळ. आणि मग त्याच्या बाहेर जे जमिनीच्या बाहेर दिसून येतं त्याला झाड म्हणतात. गीता ज्ञानदात्याने केवळ इतकंच म्हटलं आहे की ऊर्ध्व मूलम, वर मुळे, वर मूळ आणि खाली शाखा असणारा हा संसाररूपी पिंपळाचा वृक्ष आहे. आणि जे संत याचे सगळे छंद म्हणजे विभाग जाणतो, स वेदवित, तो तत्वदर्शी संत आहे. परमेश्वर कबीरजींनी 600 वर्ष आधी येऊन सांगितलं होतं. तत्वदर्शी संताची भूमिका सांगितली होती आपल्या सच्चिदानंद घनब्रह्मच्या वाणीने, आपल्या मुखकमलातून बोलून. तो अशीच लीला करतो, वेदही पुरावा देतात. साधारण 600 वर्षांपूर्वी परमात्म्याने सांगितलं होतं की अक्षर पुरुष एक झाड आहे, हे जमिनीच्या बाहेर दिसून येते, त्याला वृक्ष म्हणतात. अक्षर पुरुष एक वृक्ष आहे आणि क्षरपुरुष त्याची फांदी, ज्याला निरंजनही म्हटलं आहे, ज्योत निरंजन. आणि तिन्ही देव, रजगुण ब्रह्मा, सद्गुण विष्णू, तमगुण शिवजी, तिन्ही देव हे शाखा आहेत आणि पर्णरूपी संसार. आता गीता ज्ञानदाता म्हणतो की या ज्या संसाररूपी वृक्षाच्या, जी वर मुळे आणि खाली शाखा असणारा उलटा लटकलेला संसाररूपी वृक्ष आहे, जो याचे सगळे छंद म्हणजे सगळ्या विभागांना सांगेल, तो तत्वदर्शी संत आहे, तो वेदाचे तात्पर्य जाणणारा आहे. आता पहा, परमात्म्याने 600 वर्षांपूर्वी सांगितलं होतं की अक्षर पुरुष एक झाड आहे, ज्योत निरंजन म्हणजे क्षरपुरुष त्याची फांदी, आणि तिन्ही देव त्याच्या शाखा आहेत, हा पर्णरूपी संसार. आता पहा, परमात्म्याने सांगितलं, कबीर अक्षर पुरुष एक पेड़ है, निरंजन वा की डार, यांना क्षरपुरुषही म्हणतात, ज्योत निरंजन. और तीनों देवा रजगुण ब्रह्मा, सतगुण विष्णू, तमगुण शिवजी रूपी शाखा है, ये पात रूप संसार. हे पहा, हे कारण हे जमिनीतून हे परोक्ष आहे, पूर्ण परमात्म्याचे गुप्त आहे. जमिनीत जशी मुळे परोक्ष असतात, जमिनीत जसं मूळ परोक्ष असतं, आता हे खोड अक्षर पुरुष आहे. अक्षर पुरुष एक झाड आहे आणि क्षरपुरुष त्याची फांदी, ही जाड फांदी. क्षरपुरुष म्हणा, ज्योतनिरंजन म्हणा, कालब्रह्म म्हणा, आणि तिन्ही देव रजगुण ब्रह्मा, सद्गुण विष्णू, तमगुण शिवजी या शाखा आहेत आणि पर्णरूपी संसार. तर सच्चिदानंद घनब्रह्म यांच्या वाणीत हे कंप्लीट ज्ञान लिहिलेलं आहे. गीताजी मधल्या अध्याय नंबर 4 मधील श्लोक नंबर 32चा हा निष्कर्ष आहे की ते सच्चिदानंद घनब्रह्मच्या वाणीत सत्साधना म्हणजे धार्मिक अनुष्ठानांची माहिती बऱ्याच विस्तारानं आणि यथार्थतेनं दिलेली आहे. त्यांना विचारा. आणि तत्वदर्शी संतांची ही ओळख सांगितली आहे की तत्वदर्शी संत सांगतील तो कसा असेल, तो जो संसाररूपी वृक्षाचे सर्व भाग सांगेल, सवेदवित, तो वेदांचे तात्पर्य जाणणारा आहे, अर्थात तो तत्वदर्शी संत आहे. बघा, आता इथे वाचतोय, यांची वाणी वाचूया. आदि पुरुष परमेश्वर रूप मूळ असणारे, अधशाखम खाली शाखा, हा चुकीचा अनुवाद आहे, बेईमानी करून ठेवली आहे. आणि संसाररूपी पिंपळाच्या वृक्षाला अविनाशी म्हणतात. वेद ज्याची पानं म्हटली आहेत, छंदांचा अर्थ वेद केलाय. आणि त्या संसाररूप वृक्षाला जो पुरुष मुळासहित, मुळापासून आणि पानांपर्यंत हे समजा, मुळासहित तत्वाने जाणतो, सवेदवित, सवेदवित, तो वेदांचे तात्पर्य जाणणारा आहे. तो तत्वदर्शी संत आहे, तो वास्तविक ज्ञानी तत्वदर्शी संत आहे. आता इथून आणखी पुढे जाऊया. जसं या पुस्तकात पुढे पहा, अध्याय नंबर 15च्या श्लोक नंबर आता
एक आपण वाचला, दुसरा पहा. यात लिहिलं आहे की त्या संसाररूपी वृक्षाच्या तिन्ही गुणरूप या शाखा आहेत. विषय प्रवालहा या शाखा आहेत. बस इतकंच लिहायचं होतं. खाली आणि वर पसरलेलं सर्वत्र नाही, कारण पृथ्वी लोकावर हे ज्ञान सांगितलं जात होतं. आणि श्री ब्रह्मा, श्री विष्णू, श्री रजगुण ब्रह्मा, श्री सद्गुण विष्णू, श्री तमगुण शिवजी यांची जी पोच आहे, रीच आहे, त्यांची जी पोच आहे, जे त्यांचं प्रभुत्व आहे त्यांचं, ती केवळ या 3 लोकांवर आहे. पृथ्वीलोक, खाली एक पाताळलोक आणि वर स्वर्गलोक. या 3 लोकांवर यांचं प्रभुत्व आहे. इथवर त्यांची पोच आहे. ते एकेका विभागाचे मंत्री आहेत. आणि पृथ्वी लोकात हे ज्ञान सांगितलं जात आहे. वर आणि खाली म्हणजे स्वर्ग आणि खाली पाताळापर्यंत यांची कीर्ती आहे. रजगुण ब्रह्मा, सद्गुण विष्णू आणि तमगुण शिवजी यांची. बघा, श्रीमद भगवद्गीता अध्याय नंबर 15चा आपण श्लोक नंबर 2 वाचत आहोत. त्या संसार वृक्षाच्या तिन्ही गुणरूपू शाखा हा आहे अधच ऊध्रुवम प्रसूतः तस्य शाखा गुणप्रवृद्धः. आता इथे तिन्ही गुणरूप जलाने वाढलेल्या शाखा आहेत, नाही आहेत. या आहेत विषय प्रवाला शाखा, विषय विकाराच्या शाखा आहेत असं समजा. यांनी चुकीचं करून ठेवलंय. खाली आणि वर सर्वत्र नाही, खाली आणि वर पसरल्या आहेत. आणि मनुष्य लोकात, इथे पृथ्वी लोकात कर्मांच्या अनुसार बांधणारी, म्हणजे कर्मांच्या अनुसार आपल्याला सुनियोजित ठेवणारी मुख्य कारण आहे. मुलानी म्हणजे मूळ आहे, ती मुख्य कारण आहे. खाली आणि वर सर्व लोकात नव्हे, केवळ वर आणि खाली पसरल्या आहेत. इथे एक शब्द आला आहे तिन्ही गुणरूपी शाखा, तिन्ही गुणरूप शाखा. आता रजगुण ब्रह्मा आहे, सद्गुण विष्णू, तमगुण शिवजी, ही कॉन्सेप्ट क्लिअर करायला हवी. एक तर अगदी साधं असं बघा तुम्ही, रजगुण ब्रह्मा आहे, हेच 3 गुण आहेत, याच 3 देवता. याच पुराणांमध्ये बघा, हे गीता प्रेस गोरखपूर इथून प्रकाशित आहे, मार्कंडेय पुराण. हे तेच मार्कंडेय पुराण आहे, सचित्र जाड टाईप. आता हे कुठे छापलंय इथे बघू. प्रकाशक आणि मुद्रक आहेत गीता प्रेस गोरखपूर, गोविंद भवन कार्यालय, कोलकाताचा संस्थान. हे यांचे फॅक्स आणि फोन नंबर आहेत. याच्या 123 नंबरवर तुम्हाला दाखवतो. संक्षिप्त मार्कंडेय पुराण 122 पृष्ठापासून सुरू करू. हे मार्कंडेयजी बोलत आहेत. मार्कंडेयजी आपलं ज्ञान सांगत आहेत आणि ते समोर येतात. इथे रजगुण प्रधान ब्रह्मा, तमगुण प्रधान रुद्र आणि सत्व प्रधान श्री विश्वपालक विष्णू आहे. ह्याच 3 देवता आहेत आणि हेच 3 गुण आहेत. ह्याच 3 देवता आहेत, रजगुण ब्रह्मा, सद्गुण विष्णू, तमगुण शिवजी. आणि याच 3 देवता म्हणा किंवा हे 3 गुण म्हणा. झाली कॉन्सेप्ट क्लिअर? तसं तर बुद्धिवंतास म्हणतात की संकेत पुरेसा असतो, पण तरीही खूप खोलवर मुळं आहेत या अज्ञानाची आपल्यात. आणखी एक प्रमाण देत आहे बघा. हे आहे श्रीमद देवी भागवत हिंदी टीकासहित भाग 1. हे कुठून प्रकाशित आहे? हे आहे अथ देवी भागवतम सभाषा टीकम समाहात्म्यम, खेमदास श्रीकृष्णदास प्रकाशन, मुंबई 4. आता इथे पहा, यात संस्कृतही बरोबर दिलं आहे. फारच कमाल यात. हे आहे अथ श्रीमद देवी भागवते भाषा टीकायुक्ते तृतीय स्कंदः प्रारंभ्यते. 3रा स्कंद प्रारंभ झाला आहे आता यांच्या 11व्या पृष्ठावर.
3ऱ्या स्कंधातील 11व्या पृष्ठावर आता आपण आलो आहोत. 5वा अध्याय आहे हा. 5व्या अध्यायाचा 8वा श्लोक आहे. 7वा समाप्त झाला, 8वा वाचूया. भगवान शंकर म्हणतात, हे माते, जर तुम्ही आमच्यावर सतत दयायुक्त असाल तर आम्हाला तमोगुणाने कशा प्रकारे प्रदान केलं आहे? ब्रह्मा रजोगुण आणि हरी सत्वगुण युक्त केले. का युक्त केले आहे? आता आपण इथे हिंदीही वाचणार आहोत. हिंदी आपण वाचलं, आता संस्कृत वाचूया. हा 7वा श्लोक समाप्त झाला, 8वा प्रारंभ झाला. यदि दयार्द्रमना न सदांबिके कथमहम, कशा प्रकारे मी विहितश्च बनवलं, उत्पन्न केलं तमोगुण, आणि कमलजश्च आणि कमळातून उत्पन्न झालेल्या ब्रह्माला, रजोगुण संभवः त्याला रजोगुण बनवलं, सुविहितः किमु सत्वगुणो हरिः, आणि विष्णूजींना तुम्ही सत्वगुणाचं का बनवलं, युक्त का केलं? इति सिद्धम रजगुण ब्रह्मा सद्गुण विष्णू तमगुण शिवजी. आता आपण येऊ त्या पवित्र सद्ग्रंथ आपल्या श्रीमद भगवद्गीतेच्या आणि श्लोक नंबर 2 15व्या अध्यायाचा 2. अध्याय नंबर 15चा मंत्र नंबर 1 तर आपण वाचला की वरती मूळ खाली शाखा असा हा संसार रूपी पिंपळाचा अविनाशी वृक्ष सांगितलाय. आणि छंदांसी यस्य पर्णानी, त्याचे सगळे भाग पानं आदी भाग आहेत. यह तमवेद, जो त्याला जाणतो स वेदवित, हे सगळं आपण वाचलंय. आदिपुरुष परमेश्वर तर समजा त्याचं मूळ आहे परमाक्षर ब्रह्म, आणि अध म्हणजे खाली, हा चुकीचा अनुवाद आहे. आता हे संसाररूपी पिंपळाच्या वृक्ष ज्याला अविनाशी म्हणतात, वेद ज्याची पानं म्हटली आहेत, आता जो याला जाणतो मुळापासून खालपर्यंत सवेदवित, तो तत्वदर्शी संत आहे, वेदांचे तत्व जाणणारा. आता दुसऱ्यामध्ये म्हटलंय की त्या संसार वृक्षाची तिन्ही गुणरूप, रजगुण ब्रह्मा सद्गुण विष्णू तमगुण शिवजी, त्या विषय वासनारूपी शाखा समजा, आणि त्या खाली आणि वर पसरल्या आहेत, सर्वत्र नव्हे. हे मनुष्य लोकात कर्मानुसारही आपल्याला सुनियोजित ठेवतात, जसं ज्याचं कर्म आहे तसंच देत राहतात. हे इथं आहे, आपल्याला बांधून ठेवतात, बांधणारे असतात, आणि खाली आणि वर पसरले आहेत, सर्व लोकात नव्हे. आता 3ऱ्यात म्हटलं आहे, या संसाराचे स्वरूप जसं सांगितलं आहे तसं या विचार काळात नाही प्राप्त होत. गीता ज्ञानदाता म्हणतो की जे मी तुला आता गीतेचं ज्ञान तुझ्या माझ्या विचार काळात डिस्कशनमध्ये, गीतेच्या ज्ञानाच्या चर्चेत या संसाररूपी वृक्षाचे जसे स्वरूप सांगितले आहे तसं या विचार काळात, म्हणजे तुझ्या आणि माझ्या गीतेबाबतच्या डिस्कशनमध्ये मी नाही सांगू शकत, कारण याचे या विचार काळात नाही मिळत, कारण ना याचा आदी आहे आणि ना याचा अंत आहे, की मला याचं काही ज्ञान नाही. तथा न आता याची चांगल्या प्रकारे स्थिती आहे. म्हणून या सुविरूढ मूलम यांनी अनुवाद चुकीचा केलाय. अति दृढ मूळ असलेले, हे ठीक आहे, इथं पुरेसे आहे. अति दृढ मूळ असलेले म्हणजे वर जे मूळ आहे ते तर आहे अमरस्थळ, अमरस्थान परमात्म्याचं. जसं वरचं जे मूळ समजा, जिथून सर्व संसाराची उत्पत्ती झालेली आहे, जसं मुळातून झाड उगवतं, बनतं, रोप बनतं, तर ते आधी वरचे जे लोक आहेत, सतलोक, अलखलोक, अगम आणि अकेय लोक, ते तर सुविरूढ आहे, म्हणजे दृढ आहे, ते तर अविनाशी स्थान आहे. आणि तिथूनच बाकी संसाररूपी वृक्षाची प्रवृत्ती विस्तार प्राप्त झालेला आहे, म्हणजे तिथूनच सर्वांची रचना झाली आहे. ते तर अविनाशी आहे. सुविरूढ मूलम, संसाररूपी वृक्षाचे जे मूळ आहे ती तर समजा दृढ आहे, अविनाशी आहे. हे पहा, वरती मूळ आणि खाली तिन्ही गुणरूपी शाखा, हा संसाररूपी वृक्ष आहे. तर ऊर्ध्व मूलम, वरचे जे मूळ आहे ते तर अविनाशी आहे. आता 15व्या अध्यायातील आपण आता 3रा श्लोक वाचत आहोत. सुविरूढ मूलम म्हणजे अति दृढ मूळ असणारे वरील स्थान,
जे पक्के अविनाशी आहे, त्या संसाररूपी पिंपळ वृक्षाला दृढेन म्हणजे दृढ असंग शस्त्रेणचा अर्थ तत्वरूपी किंवा तत्वज्ञान रूपी शस्त्राद्वारा कापून यांनी वैराग्यरूप शस्त्र केलं आहे. याचं कारण की तत्वज्ञानाविषयी चाललं आहे. तत्वज्ञानरूपी शस्त्राने कापून अर्थात ते चांगल्या तऱ्हेने त्या तत्वदर्शी संताकडून तत्वज्ञान प्राप्त करून आणि याला चांगल्या प्रकारे समजून घेऊन त्या पश्चात त्या परमेश्वराच्या त्या परमपदाचा शोध घेतला पाहिजे. हे पहा 15व्या अध्यायाच्या 4थ्या श्लोकात. तिसरा आपण वाचला. आता 4थ्यावर पुढे इथे याचा अनुवाद आहे 4थ्याचा. त्या पश्चात म्हणजे तत्वदर्शी संतांकडून प्राप्त ज्ञानाच्या आधारे, त्या तत्वज्ञानाच्या आधारे त्या पश्चात त्या परमपद परमेश्वराचा व्यवस्थित शोध घ्यायला हवा, ज्यात गेलेले साधक म्हणजे पुन्हा फिरून संसारात येत नाहीत आणि ज्या परमेश्वरापासून या पुरातन म्हणजे जुन्या संसाररूपी वृक्षाची प्रवृत्ती विस्तार पावली आहे. म्हणजे ज्या परमात्म्याने सर्व ब्रह्मांडांची रचना केली आहे, त्याच आदिपुरुष नारायणाला, परमअक्षर ब्रह्मला, सच्चिदानंद घनब्रह्मला मी शरण आहे. या प्रकारे दृढनिश्चय करून त्या परमेश्वराचे मनन आणि निधिध्यास करायला हवं. प्रपद्ये म्हणजे त्याची पूजा करायला हवी. आता श्रीमद भगवद्गीतेचा अध्याय नंबर 15चा श्लोक नंबर 1 ते 4 मध्ये स्पष्ट झालं की तत्वदर्शी संत कोण असेल जो हे विभाग सांगेल, संसाररूपी वृक्षाचे कोणकोणते भाग आहेत. मग सांगितलं त्या पश्चात परमेश्वराचा त्या परमपदाचा शोध घ्यायला हवा, जिथे गेल्यानंतर साधक पुन्हा फिरून संसारात कधीही येत नाहीत. त्यांचा जन्म आणि मृत्यूचा दीर्घ रोग नाश पावतो. आता पुण्यात्म्यांनो, प्रसंग चाललाय. इथे 3 परमात्मा, 3 पुरुष, 3 प्रभू मुख्यत्वे अध्यात्मज्ञानात असतात. एक क्षरपुरुष, एक अक्षरपुरुष, एक परम अक्षरपुरुष, ज्याला सच्चिदानंद घनब्रह्म म्हटलंय. श्रीमद भगवद्गीतेच्या अध्याय नंबर 15च्या श्लोक नंबर 16 आणि 17 मध्ये 3 पुरुषांची माहिती भिन्न भिन्न आहे. त्याआधी थोडे आणखी संशय निवारण करूया आणि थोडंसं प्रमाण जाणून घेऊ. श्रीमद भगवद्गीता अध्याय नंबर 7च्या श्लोक नंबर 29 मध्ये गीता ज्ञानदात्याने म्हटलंय की जी व्यक्ती त्या तत्ब्रह्मशी परिचित आहे आणि सर्व अध्यात्मज्ञानाशी परिचित आहे, सर्व कर्मांशी परिचित आहे, ती केवळ जरा आणि मरणातून सुटण्यासाठीच प्रयत्न करते. संसारातील आणखी कोणत्याही वस्तूची इच्छा नाही ठेवत. हे 7व्या अध्यायातील 29व्या श्लोकात गीता ज्ञानदात्याने सांगितलं आणि 30वा श्लोक आहे 7व्या अध्यायात. मग 8व्या अध्यायातील प्रथम मंत्रात श्लोकात गीता ज्ञानदात्यास अर्जुनाने विचारलं की किम तद्ब्रह्म, ते तत्वब्रह्म काय आहे आणि ते अध्यात्मज्ञान काय आहे, ते कर्म काय आहे, ते तत्वब्रह्म काय याची माहिती मला द्या की जे जाणल्यानंतर साधक येथील कुठल्या वस्तूची डिमांड करत नाही. 8व्या अध्यायाच्या 3ऱ्या श्लोकात गीता ज्ञानदात्याने त्याचं उत्तर दिलंय की ते परमअक्षर ब्रह्म आहे. म्हणजे गीता ज्ञानदात्यापेक्षा कुणी अन्य समर्थ शक्ती आहे, तो सुप्रीम गॉड आहे, तो परमअक्षर ब्रह्म आहे. आता प्रमाण पहा. हे पहा अध्याय नंबर 7 मध्ये आणि इथे 29वा श्लोक आहे. इथे संस्कृत आहे. जरा मरण मोक्षाय, जरा म्हणजे म्हातारपण, वृद्धावस्था, मरण म्हणजे मृत्यू, मोक्षाय म्हणजे मोक्षार्थ, मोक्षासाठी, जरा आणि मरणातून सुटण्यासाठी, माम आश्रित्य, माझ्या या ज्ञानाचा आश्रय घेऊन,
की तत्वदर्शी संताचा शोध घे. ते सांगतील त्यांचा आश्रय घेऊन यतंत्य जे प्रयत्न करतात, जरा माझ्या त्या ज्ञानाचा आधार घेऊन तत्वदर्शी संत शोधून प्रयत्न करतात. कशासाठी? जरा आणि मरणापासून सुटण्याचा. ते ब्रह्मतत्विदुः कृत्स्नम अध्यात्मम कर्म च अखिलम. ह्याचा अनुवाद बघा. गीता ज्ञानदाता म्हणतात, जे मला शरण येऊन जरा म्हणजे वृद्धावस्था, मरण म्हणजे मृत्यूतून सुटण्यासाठी प्रयत्न करतात, यत्न करतात, ते पुरुष तद्ब्रह्म, त्या ब्रह्मला, तत् ब्रह्मला संपूर्ण अध्यात्मास तथा संपूर्ण कर्मास जाणतात. अध्याय नंबर 7:30 हे सांगितलं आहे की जे मला जाणतात या सर्व रूपात ते मलाच जाणतात, पुढे काही जाणत नाहीत. आता याबरोबरच हे 8वे अथ अष्टमो अध्याय. याच्या प्रथम मंत्रात अर्जुनाने विचारलं, किम तद्ब्रह्म. चला आता आपण त्या श्रद्धाळूंचे अनुभव जाणून घेऊया ज्यांनी जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांकडून नामदीक्षा प्राप्त केलेली आहे, तसेच त्यांच्याद्वारे सांगितलेल्या भक्ती मार्गावर चालत आहेत. नमस्कार सतसाहेब. आपलं नाव? माझं नाव रामेश्वर भगवानराव भगस, मुक्काम पोस्ट वाटूर, तालुका परतूर, जिल्हा जालना. आपला व्यवसाय? माझा व्यवसाय शेती आणि एक गोळी बिस्किटचा सुद्धा माझा छोटासा व्यवसाय. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? मी संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा 2012ला घेतली. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? मी व माझा परिवार ब्रह्म विष्णू महेश देवी देवताची जे परंपरागत जे साधना होत्या ते करीत होतो. एकादशी व्रत करणे, सोमवारचे श्रावण महिन्यातले सोमवार करणे, याप्रमाणे आम्ही या देवी देवताची आम्ही भक्ती करत होतो, तो वंश परंपरागत. प्रल्हाद महाराज रामदासी साखरखेरडा, जिल्हा बुलढाणा, तालुका सिंदखेड राजा, जिल्हा बुलढाणा, हे माझे पहिले गुरु आणि त्यांनी मला रामनामाची दीक्षा दिली होती. मी रामनामाचा जप करायचो. कमीत कमी 5,000 ते जास्तीत जास्त 10,000पर्यंत मी दररोजचा माझा नित्यनेम होता. सकाळी उठून रामरायाची पूजा करणं, शंख वाजवणं, घंटी वाजवून आरती करणं, सवळ्यात पूजापाठ करणं, विष्णू सहस्रनामद्वारे मूर्तीचा अभिषेक करणं, रामरक्षाद्वारे करणं आणि त्यानंतर दुपारी 4च्या नंतर आमच्या गावामध्ये राम मंदिर आहे, त्या मंदिरात जाऊन हरिपाठ, रामाची उपासना हे आम्ही नित्यनियमाने करायचो. मी एक दिवस माझ्या घरी मी पूजापाठ करीत असताना माझ्या आईचे चुलते माझे आजोबा ते आले आणि ते सुद्धा ब्रह्मसाधनेतले होते. त्यांनी सगळं माझंही पाहिलं की मी सवळ्यामध्ये पूजा करतो आहे, विष्णू सहस्रनामद्वारे अभिषेक करतो, रामरक्षा म्हणतो आहे आणि त्यानंतर घंटी वाजवून आरती केली मी आणि शंख वाजवला. शंख वाजवल्याच्यानंतर मग ते माझं सगळं झालं. म्हणले तुझं संपलं का हे? म्हणलं मी संपलं, सांगा. तर मग ते मला म्हणले बाबा तुला शंखाचा वाजवायचा कोणी अधिकार झाला? मी म्हणलं माझे गुरु महाराजाच्या याच्यामध्ये परंपरेत असा शंख वाजवतात, मला कोणाचा बी शंख देऊन आरतीच्या अगोदर ते शंख वाजवायला सांगतात. तर मग ते म्हणले संन्याशाला अधिकार असतो. बरं म्हणले मग तू रामाची भक्ती करतोस तर मग आता तुला मी एक प्रश्न विचारतो. त्यांच्याजवळ एक ग्रंथ होता ब्रह्मसाक्षात्कार, डॉक्टर राजयोगी हिराजी महाराजाचा. त्यांनी त्याच्यातून मला एक ज्ञानेश्वर महाराजाचा अभंग काढून दाखवला की श्रीरामाशी राम ठाऊक असता तरी का शरण जाता वशिष्ठाशी. तर मग म्हणले पहा, रामालाच राम जर माहीत असता तर त्यांना वशिष्ठ गुरु करायची काय गरज होती? म्हणजे त्यांनाच रामाला राम माहीत नव्हता, त्याच्यामुळे त्याला तो गुरु करावा लागला. तू ज्ञानेश्वर महाराजाचा हरिपाठ म्हणतोस? म्हणलं हो. मग तिथं काय सांगितलं मग ज्ञानेश्वर महाराजांनी की सर्वा घटी राम देहादेही एक, सूर्यप्रकाशक सहस्ररश्मी, म्हणजे सर्वांच्या घटामध्ये सर्वांच्या देहामध्ये जो आत्मा आहे तो राम आहे आणि त्याची भक्ती करावी लागत असती. तर म्हणलं मग मला ती काही भक्ती माहीत नाही. माझ्या गुरूंनी जेवढं सांगितलं आणि त्याच्यानंतर मला त्यांचा सहवास झाला नाही. मी 12 वर्ष होतो त्यावेळेस दीक्षा घेतली आणि त्यांच्यानंतर माझी त्याची गाठभेट झाली नाही आणि त्याचं वैकुंठगमन झालं. तर मी त्याप्रमाणे आमच्या गावात जास्तीत जास्त रामनामी असल्यामुळे आमच्या गावामध्ये एक महाराज आहेत राम मंदिरातले, त्यांच्या सहवासात राहून मी अशी साधना करीत होतो. मग ते म्हणले मी तुला मी साधना देतो,
तू करशील, मी आम्हाला गुरु बदलायला जमत नाही. तर मग ते म्हणले, बाबा गुरु दत्तात्रेयांनी 24 गुरु केले, तुला काय हरकत आहे? ठीक आहे. मग मी म्हणलं तेव्हा मला साधनं, मग ते सांगितलं मला त्यांनी की तुला श्वासावरचा मी नाम जप देणार आहे, पण त्याचे काही नियम आहेत. मग म्हणलं मी ते नियम पाळू शकतो म्हणलं. मग त्यांनी मला ती आमच्या पूर्ण परिवाराला दीक्षा दिली आणि त्यांनी मला श्वासावरचा अजपा दिला आणि सांगितलं की असं असं ध्यानधारणा करायची, मेडिटेशन करायचं, भ्रुकुटीवर वर नजर लावून ब्रह्मांडामध्ये काय दिसतं हे अंतर्मुख दृष्टी करून ते पाहायचं. तर त्याच्यातले मला काही अनुभव आले की पिंडामध्ये जे तारे चमकणं, शंखनाद असे मला ऐकायला मिळाले. तर मी त्याच्यामध्ये रममान होऊ लागलो. पण ते करीत असताना मला कुठल्याही माझी याची अशी प्राप्ती झाली नाही की आनंदाची, की त्याच्यापासून मला आनंद मिळेल असा काही आनंद मला मिळत नव्हता. जो मला पाहिजे होता असा आनंद मला मिळाला नाही. ज्ञानेश्वरीचे पारायण करणं, गाथा वाचणं, गाथेतले अभंग. तर ज्यावेळेस मी ज्ञानेश्वर महाराजाचे ज्ञानेश्वरी वाचित असताना मला एका ठिकाणी म्हणजे असं झालं की ती ओवी अशी वाचण्यात आली आणि ऐकायचो मी कीर्तन प्रवचनात की जाणतेने गुरु भजिजे त्याने कृतकार्य होईजे, जैसे मूळ सिंचिने सहजे शाखा पल्लव संतोषती. तर या ओळीचा मला काय अर्थ कळायचा नाही ज्ञानेश्वरीचा. तर मी जे अर्थसहित ज्ञानेश्वरी, अशा ज्ञानेश्वरीचा मी अर्थ वाचला. तर त्याच्यात सांगितलं बाबा जे मूळ आहे आणि त्या मुळाला पाणी घातल्याच्या नंतर तर ते त्याच्या शाखा म्हणजे फांद्या हे सगळे, तर त्यांनी विस्तृत प्रमाणात वेगळ्या पद्धतीत वर्णन सांगितलं. तर ते मला ते पटलं थोडं ते, कारण पूर्णपणे माहीत नसताना मी त्याला हे केलं. पण त्याला म्हणले जाण तू गुरु तो पाहिजे की जे पूर्ण उलट्या वृक्षाचं वर्णन सांगणारा तो तत्वदर्शी संत महात्मा. तर मला त्याचा शोध होता. तर मला काही ते मिळून तर पुन्हा नाथ महाराजांच्या हरिपाठामध्ये नाथ महाराजांनी सांगितलं की तत्सदिती पैल वस्तूवरी गीते माझे हरी बोलिले. तर गीते माझे हरी बोलिले तत्सदिती पैल वस्तूवरी. तर ज्यावेळेस ज्ञानेश्वरीच्या किंवा गीतेचा शेवट होतो त्यावेळेस ते सांगते की शुपनेशस्सु ब्रह्मविद्यायाम योगशास्त्रे श्रीकृष्ण अर्जुन संवादी ओम तत्सदिती. तर तिथं बी तत्सत हा शब्द येऊ लागला, नाथ महाराजांनी उच्चारला. मग हे तत्सत काय आहे? मी बऱ्याचशा साधू संतांना विचारलं, संप्रदाय केला. तर ते असं मला सांगायचे की बाबा ते तू आहेस, म्हणजे तो आत्मा आहे का, तो तू आहेस, असं त्याचं मला ते ढोबळ अर्थ सांगायचे. तर तितकं मला ते समाधान मानायचो मी, पण मला काही असं वाटायचं नाही की बाबा ते याचा असाच अर्थ असेल. तर मग मी असं बऱ्याच साधू संतांना विचारलं. आणि एक अशी घटना झाली की आमच्या गावामध्ये अयोध्येहून चित्रकूट पर्वतावरून साधना करून आलेले एक संन्यासी आले आणि त्या संन्याशांनी 12 वर्ष पंचाग्नी साधना चित्रकूट पर्वतावर केली. पंचाग्नी म्हणजे 5 कुंडाच्या मधामध्ये धगधगत्या अग्नीच्या मधामध्ये बसून ती साधना केली. आणि ते 99 वर्षाचे साधू प्राणायाम ध्यान धारणा करणारे हठयोग साध्य झालेले ते योगायोगाने पायी प्रवास करीत तीर्थाटन करीत येत असताना आमच्या गावात राम मंदिर आहे, शेषशाही भगवानचं मंदिर आहे, तिथं आले आहे. तर ते मुक्कामाल राहिले. पण माझं मंदिरात जाणं येणं असल्यामुळं आमची रामाची उपासना, हरिपाठ हे सगळं ते पाहिलं ते. आणि संध्याकाळी आमचे ते थोडं चिंतन झालं त्या गोष्टीवर, रामावर याच्यावर. तर ते ज्यावेळेस सकाळी निघले तर मी त्यांना सोडायला चाललो होतो. तर मी जवळपास 2 किलोमीटर गेलो. तर ते आमचा अशा पूर्ण रामावर विषय चालला होता. तर मला ते अशी ओढ लागली की मी त्यांना म्हणलो मला प्राणायाम शिकवा. ते म्हणले तू संसारिक आहे, प्राणायामच्या ध्यान धारणेच्या हठयोगाच्या नादी लागू नको. इथं कलियुग आहे, कलियुगी उद्धार हरीच्या नावाने सांगितलेलं आहे. तू जी भक्ती करतो अशी भक्ती कर, सगुण स्वरूपातल्या रामाची भक्ती कर, तुला त्याची प्राप्ती होईल. मग ते असं म्हणून मी त्यांचा पिच्छा काही सोडायला तयार नव्हतो. मग त्यांनी काय केलं, थोडं पुढे अंतरावर जाऊन ते परत आले आणि ते मला म्हणले आपा तुझ्या याच्यात मोहात मी बी आलो म्हणले, तर तो असं करू नको, तू परत जा. तर मी त्यांचे पाय पकडले आणि मी रडायला सुरुवात केली की मला काहीतरी द्या. तर मग त्यांनी सांगितलं बाबा तू जीवनामध्ये चोरी आणि जारी करू नको, तुला अंत समय तुझ्या जीवनाच्या शेवटपर्यंत असे संत मिळतील ज्यांनी परमसिद्धी प्राप्त केलेली, अशा संताची तुला भेट होईल आणि तुझा मोक्ष होईल म्हणले. पण 2 गोष्टी तुला सांभाळावं लागतात. तर मला माझे आजोबा जपाचे जे गुरु होते माझे आजोबा, त्यांनीसुद्धा दीक्षा देताना हे 2 पथ्य सांगितले होत्या, चोरी आणि जारी
ह्या 2 गोष्टी नाही केल्या तर कुठल्याही माणसाला भगवत प्राप्ती होऊ शकते, की ज्याला आत्मसाक्षात्कार म्हणतात त्याप्रमाणे याच्या दीक्षेप्रमाणे. तर ते तशा याच्यावर मी ती साधना करीत होतो. पण मला काही त्याच्यापासून असा काही हे झालं नाही की ती भगवत प्राप्ती झाली नाही आणि ते आत्मदर्शन बी झालं नाही. सर, जसं की तुम्ही सांगत आहात की तुम्हाला जे साधू संत भेटून गेले त्यांनी तुम्हाला सांगितलं होतं की चोरी आणि जारी ह्या 2 गोष्टीपासून तुम्ही अलिप्त राहा, तर तुम्हाला एक तत्वदर्शी संत भेटेल आणि ते तुम्हाला खऱ्या नामाची ओळख करून देणार. तर ती तुमची जी शोध होती, जे तुम्ही परमात्माच्या शोधार्थ होतात, ते तत्वदर्शी संत तुम्हाला भेटलेत का? हां सर, ते असं घडलं की आमच्या गावातील भगतजी संत रामपालजी महाराजाचे औरंगाबादला आल्यावर उपदेशी झालेले होते आणि ते ज्यावेळेस गावी आले तर आम्ही त्यांच्या घरी भजन करायला होतो, एकादशी होती. आणि मग त्यांनी सांगितलं की बाबा तुम्ही हे भजन पूजन करता, तुम्हाला गुरुने हे असं सांगितलं की तुम्ही शास्त्रानुसार भक्ती करता का? तर मग मी म्हणलं बाबा शास्त्रानुसार भक्ती, त्यामुळे आम्ही तर तुम्ही हे करायला. ते म्हणले बाबा गीतेमध्ये तर व्रत वैकल्याला निषेध केल्याने तुम्ही म्हणतात गीता. मी त्यांच्यावर थोडं रागा भरलो की बाबा तुम्हाला म्हणजे वय कमी असताना तुम्ही ज्ञानात जास्ती गोष्टी करायला, आम्ही दररोज नित्यनियमित काही करतो. तर मग ते मला म्हणले बाबा तुम्ही गीतेचा तुम्हाला राग येत असला तर मला 2 चापटा मारा म्हणले तुम्ही, पण मला तुम्ही याचं समजून सांगा. तर मग त्यांनी मला हेच सांगितलं व तुम्ही गीतेचा पाठ हे म्हणतात, मग 15वा अध्याय. मग त्यांनी सांगितलं मला की बाबा गीतेचा 15वा अध्याय काय? मग त्याला म्हणून दाखवलं की ऊर्ध्वमूलमधशाकं अश्वत्थं प्राहुरम्यं छंदांशी यस्य परणानी यस्तम वेद सवेदविद. मग ते मला याचा अर्थ म्हणलं वर मुळं आली खाली फांद्या असणारा संसारूपी उलटा जो वृक्ष आहे, तर ते असं आहे. तर म्हणलं मग सांगा त्याचं काय? म्हणलं हे काय मला माहीत नाही. मग तिथं थोडं मी 4 पावलं मागं सरकलो. म्हणलं आता यांच्याकडं आहे, आपण ते त्यांना विचार. म्हणलं तुम्ही सांगा मला काय? मग त्यांनी मला काय केलं की त्यांनी गुरुजीच्या ज्या कॅसेट आणलेल्या होत्या त्या कॅसेट मला त्यांच्या घरी नेऊन त्यांनी टी व्हीवर दाखविल्या. आणि ज्यावेळेस मी सृष्टीरचना पाहिली त्यावेळेस माझ्या पायाखालची जमीन सरकली आणि मी म्हणलं की आपण आता आपली काही खैर नाही, आपण गुरुजीकडे गेल्याशिवाय आपल्याला मोक्ष होऊ शकत नाही. आपण म्हणजे निव्वळ म्हणजे नदीमध्ये सागरामध्ये डुबल्यासारखं झालं आपण, भवसागरामध्ये. मग त्यांनी मला विचारलं तुमची तयारी झाली का? म्हणलं माझी तयारी झालेली, पण माझी परिस्थिती नाजूक होती. तर त्यांना म्हणलं माझ्याकडे काही पैसे नाहीत बाबा. तर मग त्यांनी एका महात्मा जाणार होते तर त्यांच्याबरोबर माझं रिझर्वेशन करून दिलं आणि मग मी संत रामपालजी महाराजाकडे गेलो. आणि त्या गेल्याच्या नंतर मला संत रामपालजी महाराजांनी प्रथम नामदीक्षा दिली. आणि त्याच्यानंतर मला कळलं की साधना काय असती. आणि जी ओवी ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं की जाणतेने गुरु भजिचे तेने कृतकार्य होईजे जैसे मूळसिंचिने सहजे शाखा पल्लव संतोषती. ते संत रामपालजी महाराजांनी मला ज्यावेळेस दीक्षा दिली त्यावेळेस मला कळलं की ते तत्वदर्शी संत रामपालजी महाराज म्हणले की तो जो मूळ परमात्मा आहे त्याचे साधनेची जी विधी आहे त्या साधनेच्या विधीने जे ह्या उलट्या झाडाच्या मुळाला जे साधनारूपी नामरूपी याचं पाणी घातलं जातं त्याच्यामुळं ते मूळ काय आहे, ते खोड काय आहे आणि त्या फांद्या काय आणि पत्ते काय आहेत हे मला सगळं समजलं. आणि त्याची साधना मला परमात्माने दिली. आणि त्यानुसार नाथ महाराजसुद्धा म्हणायचे ओम तत्सती पहिलं स्तोरी गीते माझी हरी बोलले. मला या संतांच्या ओव्याचा उलगाडा संत रामपालजी महाराजाच्या ज्ञानातून आणि दीक्षातून झाला आणि ती शास्त्रानुसार साधना आहे. इकडं म्हणते 4 वेद जाणं शाही शास्त्री कारण 18 पुराण हरीशी गाती म्हणतात, पण 4 वेद हरीला गाले तो हरीला गातात. तो हरी कोणता? पुराणात कोणत्या हरीचं वर्णन सांगितलेलं आहे? आता 4 वेद तसं जर विचार केलं तर ते सांगतात बाबा आपल्याला इतक्या खोलात ऋषीचं कुळ आणि शास्त्राचा मूळ पाहुणी असं ढोबळ म्हणतात तिकडं. कशामुळं? पूर्णता माहीत नसल्यामुळं, अज्ञान असल्यामुळे ते असं उडवडीची उत्तर देतात काही लोक. पण शास्त्राचं मूळ पाहिलं की गीतेचा 15वा अध्यायाचं मूळ सापडतं. म्हणजे पूर्ण परमात्मा जे संत रामपालजी महाराजांनी ती दीक्षाद्वारे समजून सांगितलेलं आहे त्या मंत्राचा त्या श्लोकाचा अर्थ केलेला आहे तो कळाला. आणि नाथ महाराजांच्या ओवीचा सुद्धा तो अर्थ कळाला हरिपाठातला की तत्सदी ती पहिली वस्तुरी गीते माझी हरी बोलिले. तर याचा सुद्धा अर्थ इथं संत रामपालजी महाराजांच्या याच्यात प्रत्यक्ष प्रमाणात येतो. आणि तो अर्थ या जीवाला त्या महात्म्याच्या सहवासात गेल्याशिवाय या विश्वामध्ये कोणीही सांगू शकत नाही. तर त्याच्यामुळं ज्यावेळेस मी गुरुजीच्या शरणामध्ये आलो त्यावेळेस मला हे पूर्ण कळालं की हे सगळा काळाचा प्रभाव आहे. आणि इथं ज्ञानेश्वर महाराज त्रिगुण असार निर्गुण हे सार
सारासार विचार हरिपाठ. तर त्रिगुण आसार हे आम्ही नुसतं म्हणतो, मग ते सरळ म्हणतात की सत्व रज तम, पण ते कोण आहेत काय. तर इथं गुरुजींनी ज्यावेळेस सांगितलं, मार्कंडेय पुराण उघडून दाखवलं, मार्कंडेय पुराणात सांगितलं की बाबा हेच 3 गुण आणि हेच 3 देवता. शिवपुराणामध्ये सांगितलं, देवी भागवतमध्ये सांगितलं हे 3 गुण. असं जर या लोकायला जर सांगायला गेले तर ते म्हणतात शास्त्रात, म्हणजे जास्ती खोलात शिरण्यापेक्षा जे गुरूंनी दिलेले त्याच्यानुसार त्यांची श्रद्धा आणि ते हे करतात. पण खरं ज्ञान संत रामपालजी महाराजाकडे आल्याशिवाय 4 वेद शास्त्र, 6 शास्त्र, 18 पुराणाचं ज्ञान, गीता, देवी भागवत, शिवपुराण, विष्णुपुराण, 4 वेद, गुरुग्रंथ साहेब, बायबल, कुराण शरीफ, ह्या सगळ्याचा सार जो आहे, जो परमात्मा आहे पूर्ण परमेश्वर, तो संत रामपालजी महाराजांनी सगळ्या जे दीक्षाधारी आहेत त्याला तो दाखवून दिलेला आहे. सगळ्या जगाचा उद्धार करण्यासाठी ते आलेले आहेत आणि त्यांच्या सानिध्यात आल्याशिवाय हे कळू शकणार नाही. आपण कितीही कोणाचा वाचक असला, कोणी भागवत सांगत असेल, कोणी ज्ञानेश्वर प्रभुत्व असेल, कोणाचं गाथ्यावर असेल, कोणी कशावर तरी चिंतन करतं आणि त्या ग्रंथाचं चिंतन सांगतात आत्मोद्धाराचं. आत्म्याचेच भक्ती करायची तर परमात्मा कुठे आहे मग. परमात्मा म्हणतात साकार आहे, निराकार म्हणतात परमात्मा, आणि मूर्तीची पूजा करतात. निराकाराची पूजा करता येत नाही. मूर्तीची पूजा करून निराकारची प्राप्ती कशी होईल. तुम्ही सगुण स्वरूपाची भक्ती करायला निराकाराची प्राप्ती, हे कुठंतरी गडबड होत आहे. तर ही गडबड इथं आल्याशिवाय काय आपल्याला ती शांत होणार नाही. कारण आता हे कलियुग आहे, कलियुगात कलियुग उद्धार हरीच्या नामे म्हणले, पण ते नाम कोणतं. ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं की बाबा ज्ञानेश्वरमध्ये ते नाम पैगा बरवे, जरी मनी हाती आणावे तरी संता या भजावे सर्वस्वेशी. मग ते सर्वस्वेशी या संता म्हणजे कोणत्या. तत्वदर्शी संत महात्मा जो असेल त्याच्याकडे ते नाम असते. जसे गीतेमध्ये सांगितलं ओम तत्सत इति निर्देश ब्रह्मणे मुखे त्रिविध स्मर्थ, तसंच नाथ महाराजांनी सुद्धा सांगितले की तत्सत इथे पहिलं वस्तू गीते माझे हरी बोले. म्हणजे भगवान जे गीता ज्ञानदाता भगवानांनी जे सांगितलं अर्जुनाला तेच नाथ महाराज सांगायले. इथं जाणे तेने गुरुपशी दे तेने कृतकार्य व्हायचे, जसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लो संतोषी, जसे ज्ञानेश्वर महाराज म्हणले. पण त्याचा प्रत्यय जर घ्यायचा असेल तर जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराजाशिवाय या 21 ब्रह्मांडामध्ये बी सुद्धा कोणाकडे नाही येतो. आणि ते इथं आल्याशिवाय ती साधना, ती विधिवत साधना, ते ओम तत्सतचा जे अर्थ आहे, जे मंत्र आहेत, ते त्या सद्गुरूशिवाय तुम्हाला कोणी या 21 ब्रह्मांडामध्ये या जीवाला कोणी सांगू शकत नाही. सगळे जे काय भक्ती करतात तर ते निराकाराची, जो निराकार आहे तर तिची भक्ती तरी कशी करतात. तुम्हाला जर दर्शन आत्मदर्शन झालं म्हणजे काय झालं. परमात्मा इथं वेदामध्ये साकार सांगितलेला आहे, सहशरीर सांगितलेलं आहे, कुराणमध्ये तसं सांगितलेलं आहे, बायबलमध्ये सगळे ग्रंथ सांगायलेत. मग आता सगळ्या ग्रंथाचा जो सार सांगणार आहे, इथं नाथ महाराज म्हणले की पूर्व सुकृताचा पूर्ण अभ्यासाचा दास सद्गुरूचा तोची जाणे. मग पूर्व सुकृत ज्याची पुण्याही आहे तो सद्गुरूचा असे जाणेल. पण तो सद्गुरू तो लागेल की ज्याला पूर्ण अभ्यास आहे. 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण, विश्वातले सर्व धर्मग्रंथात जो देव आहे त्याचं ज्ञान असणारा जो संत आहे, तत्वदर्शी महात्मा आहे, तो पूर्ण संत आहे. इकडे सांगत येते की बाबा मला बी ज्या श्वासावरच्या नामाची दीक्षा दिली तर त्या महात्म्यांनी सांगितलं होतं की अभ्यास कर. अभ्यास काय तर मी म्हणलं अभ्यास काय तर ते म्हणले मेडिटेशन करणं, याला अभ्यास मानतात. आता इथं नाथ महाराज तर नाथ भागवतात मानतात की पूर्व सुकृताचा पूर्ण अभ्यासाचा, म्हणजे जे तत्वदर्शी संत रामपालजी महाराजाकडे जो अभ्यास आहे 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण, याचा जो अभ्यास आहे त्याच्यानुसारची दीक्षा आहे ओम तत्सतची, त्यानुसार ती दीक्षा घेतल्यानंतर तो पूर्ण गुरु आणि ते पूर्ण अभ्यास आहे. जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराज ओम तत्सत हे जे 3 नामाची साधना ज्ञानेश्वरीमध्ये आणि भगवद्गीतेमध्ये सांगितली आहे, त्या नामाचं फोड करून तुम्हाला ती नामदीक्षा देतात. ती नामदीक्षा घेतल्यानंतर आपल्याला व आपल्या परिवाराला काय लाभ प्राप्त झाला. मला व माझ्या परिवाराला संत रामपालजी महाराजाची दीक्षा घेतल्याच्या नंतर प्रथम लाभ, मला आमच्यावर कर्ज झालं आणि कर्ज झाल्यामुळं
आम्ही जमीन विक्री काढली आणि जमीन विक्री त्या ठिकाणी कुठल्याही प्लॉटिंगचा सोर्स नव्हता. जे की माझं गाव वाटूर फाटा आहे, तिथं प्लॉटिंग आहे, म्हणजे शहरी रूपांतर झालं त्या वाटुराचं. तर तिथून माझं गाव 1 किलोमीटर समोर आहे जालना रोडवर. तिथं कुठलाही एकच असा तुकडा होता की 1 एकर 3 गुंठ्याचा. तिथून नाला वाहत होता, सर्व पीक वाहून जात होतं. तर तिथं असं असताना माझ्या मित्राला मी सांगितलं असं कर्ज झालेलं आहे बँकेचं आणि ते बँकेच्या नोटीस आलेल्या आहेत आणि ते आपल्याला जमीन विकायची. मग त्यांनी ते म्हणले विकू बाबा, पण तिथं काय असा सोर्स नाही आहे. म्हणलं बाबा तुमचे जे प्लॉटिंगचे लोक आहेत त्याला तुम्ही विनंती करून हे करा. तर त्या अगोदर मी परतूरच्या एका मुस्लिमाला जमीन विकली होती 28 लाखांनी, पण त्याची जमीन बाजूला होती. त्याला सांगितलं मला जर पार्टी चांगली लागली तर तुझा इसर वापस घे, मी तुझे ती पार्टी दे. तर माझ्या मित्रांनी ती जमीन 32,25,000 रुपये एकरने विकून दिली. नाहीतर त्या अगोदर मला राहायला घरसुद्धा बरोबर नव्हतं. छपराचं घर होतं, थोडे फुटके तुटके पत्र होते वडिलोपार्जित आणि फार परिस्थिती नाजूक होती. या परमात्म्याने माझ्या प्रथम नामाच्या कमीवर एवढे काही मला लाभ दिलं आणि त्यानुसार मग मी काही पार्टनरमध्ये जमिनी घेतल्या, विकल्या आणि भरपूर परमात्म्याची दया झाली, घर बांधलं आणि आता माझी आर्थिक परिस्थिती चांगली आहे आणि छोटा व्यवसायसुद्धा आहे गोळी बिस्किटचा. याप्रमाणे पुन्हा माझा शारीरिक लाभ म्हणजे मला अल्सर झालता आणि अल्सरचं रूपांतर कॅन्सरमध्ये डॉक्टरकडे ज्यावेळेस गेलो मी, इथं जालन्याला आलो तर जालन्याला मला ते अन्नपचन होत नव्हतं. तर डॉक्टर आंबेकर मॅडम म्हणले की तुमचे रिपोर्ट काढावे लागतील मला. त्यांनी माझे रिपोर्ट काढले, एक्सरे केला, सोनोग्राफी, एंडोस्कोपी केली. तर त्या एंडोस्कोपीमध्ये मी स्वतः पाहिलं टी व्हीमध्ये की बाबा माझे पूर्ण आतडे सडलेले आहेत आणि त्याच्यात असं पस झाल्यासारखं झालं. त्या म्हणल्या बुरशी आली आणि किडनीवर सूज पण आहे, तुला जन्मभर गोळी खायला जमायची नाही, पेन किलर. त्यानुसार मी त्यांची हे घेतली, गुरुजीला नंतर प्रार्थना लावली की असं असं झाले. ते म्हणले परमात्मा दया करेंगे, ज्योति संकल्प बोलो या पाठ. तर मग मी त्यानुसार मी संकल्प केला आणि एक वेळेस गोळ्या घेतल्या. त्याच्यानंतर मला गोळी बी घ्यायचं काम पडलं नाही. मी साधना करीत गेलो आणि माझा रोग दुरुस्त झाला. आता मला सर्व प्रकारचं काही अन्नपचन होतं, सगळ्या गोष्टी शरीराने मी तंदुरुस्त आहे, परमात्माची दया आहे. जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या नामदीक्षेमुळे आपल्याला जो अल्सरसारखा गंभीर असा आजार झाला होता तो पूर्णपणे बरा झाला. तो बरा जर आज झाला नसता तर तुम्हाला कॅन्सर वगैरे झाला असता. तर परमात्म्याची एवढी दया झाली. तर या अनुषंगाने आपण इतर भक्त समाजाला काय संदेश देऊ इच्छिता? मी संदेश ते नाही, प्रार्थना करू इच्छितो की जे माझ्यासारखे अगोदर मी साधना करीत होतो, जे संप्रदायामध्ये मी पकवाज वाजायचो, कीर्तनाला जायचो, रात्र भजन करणं आणि गावगाव फिरणं, हे अशातले जी साधना करणार आहेत माझ्या जवळचे जे नातेवाईक आहेत, माझे मित्र आहेत, त्यांनी आणि सगळा जनसमुदाय, त्यांना अशी विनंती आहे माझी की त्यांनी या विश्वामध्ये एकच तारणहार गुरु सद्गुरू आहेत, ते म्हणजे संत रामपालजी महाराज. आपल्याला नामदीक्षा देऊन आपल्याला पूर्ण मोक्षाला तेच नेऊ शकतात. या 21 ब्रह्मांडामध्ये जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराजाशिवाय आपल्याला कोणीही तारू शकत नाही. मोक्षदाता पूर्ण सद्गुरू तेच आहे. कारण इथं पूर्णपणे मोक्षाची दीक्षा देणारे तेच आहेत. आपण सर्वांना माझी प्रार्थना आहे की सत्संग पाहून त्यांचे ग्रंथ वाचन करून ज्ञानमार्ग स्वीकारून आपण संत रामपालजी महाराज शरणागती येऊन आपल्या जीवाचे कल्याण करावे. जर कोणी साधकाला संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा किंवा अनुग्रह घ्यायचा असेल तर ती व्यक्ती नामदीक्षा कशी घेऊ शकेल? संत रामपालजी महाराजांनी प्रत्येक राज्यामध्ये, प्रत्येक जिल्ह्यामध्ये नामदान केंद्र सुरू केलेले आहेत. आपल्या TV चॅनलवर जी खाली पट्टी चालते त्या पट्टीवर जे नंबर चालतात त्या पट्टीवरचे नंबर डायल करून आपण संपर्क करून नामदीक्षेचे केंद्र माहीत करून आपण नामदीक्षा घेऊ शकता. सर, या नामदीक्षेसाठी किती खर्च येतो? या नामदीक्षेसाठी कुठलाही खर्च येत नाही. या नामदीक्षेला सद्गुरू रामपालजी महाराज ज्यांनी नामदीक्षा घेतली त्याला एक फोटो, एक भक्तिबोध आणि प्रसाद, अमृतजल हे सगळं पूर्ण फ्री दिलं जातं. कुठल्याही प्रकारचा पैसा लागत नाही. धन्यवाद. सात साहेब. आपण ऐकत होता जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे मंगल प्रवचन.
निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. आमची वेबसाईट आहे www.jagatgururampalji.org. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागविण्यासाठी आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड सहित आणि फोन नंबर लिहून 7030303951 7030303952 या नंबरावर SMS करू शकता किंवा आम्हाला 7030303950 या नंबरावर व्हॉट्सअप देखील करू शकता.